पाहुयात राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे। राजकीय पक्ष या पदाबाबतची भाकरी फिरवणार असून त्यात कुणाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे। निवडणुकीनंतर प्रमुख पक्ष भाकरी फिरवणार, प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे तेजीत। सर्व प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळाचाही विस्तार झाला, खातेवाटप पार पडलं आणि आता चर्चा आहे ती प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्ष बदलांची। प्रामुख्यानं भाजपा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे देण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे। बुधवारी मुंबईत आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपच्या मुंबई प्रदेश भाजपची एक महत्त्वाची बैठकही पार पडली आहे। एक व्यक्ती एक पद या नियमाचा विचार केला तर भाजपात प्रदेशाध्यक्ष बदल अटळ मानला जातोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचा अंदाज आहे। येत्या 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन पार पडतंय आणि याच अधिवेशनात नव्या अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेची शक्यता व्यक्त होतीये। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या आमदार रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांची चर्चा आहे। एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे आमच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते। अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटीत चर्चा झाली नाही। केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल। ही प्रक्रिया सुरूच आहे। जानेवारीच्या एंडपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होईल। काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याची माहिती आहे। त्यामुळे काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले। सध्या काँग्रेसकडनं सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याचं कळतंय। तर शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म याआधीच पूर्ण झाली आहे। त्यातच विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे नव्या प्रदेशाध्यक्षांची शक्यता बळावली आहे। लोकसभेतल्या विजयानंतर आमदार रोहित पवारांनी याबद्दल जाहीररित्या वक्तव्य सुद्धा केलं होतं। अध्यक्ष बदलणार आहेत अशा चर्चा आहेत शरद पवार पक्षाचे, त्यात खरंच काही तथ्य आहे का? म्हणजे नाही बाबा, मला काय माहिती नाही। आमची 8 आणि 9 तारखेला जानेवारीमध्ये मीटिंग आहे, पण हा अजेंडा मी तरी पाहिलेला नाही पक्षाच्या अजेंड्यावर। त्याच्यामुळे 8 आणि 9 तारखेला जी मीटिंग मुंबईत होईल त्याचा अजेंडा माझ्याकडे तरी अजून आलेला नाही। तो 2-3 तारखेपर्यंत येईल, पण आम्हाला 8 आणि 9 तारखेला मुंबईला यायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेले मीटिंगसाठी। तर दुसरीकडे विधानसभेच्या कामगिरीच्या आधारे सुनील तटकरेंना तुर्तास अभय मिळण्याचा अंदाज आहे। त्यामुळे येत्या नवीन वर्षात प्रमुख पक्षांमध्ये नवे आणि मोठे बदल दिसतील याचा अंदाज व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।